सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल त्या ठिकाणी प्रचंड मताधिक्यानं बाबासाहेब देशमुखांच्या बाजूने लागलाय। खरं तर जवळपास 25,000 मताच्या वरचं लीड हे शेतकरी कामगार पक्षाला मिळतंय। खरं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी सुरुवातीपासून म्हणजे तिकीट मिळवण्यापासूनचा जो काही एकूण महाविकास आघाडीमधला गोंधळ असेल किंवा बाकीचा प्रचंड संघर्ष होता, पुढे दोन धनाढ्य माणसं होती, शक्ती मोठी होती, परंतु दोन्ही भावंडांनी ज्या पद्धतीने विजय खेचून आणलाय, पहिली प्रतिक्रिया काय? निश्चितपणे स्वर्गीय आबासाहेबांनी 60 वर्षे या तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असताना सर्व जाती धर्मातील गोरगरीब दीनदलित कष्टकरी वंचित घटकांना सोबत घेऊन काम केलं आणि ही आबासाहेबांची चळवळ टिकावी, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार टिकावा याच्यासाठी या मतदारसंघातील आबासाहेबांच्या विचाराच्या तळागाळातल्या मतदारांनी, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी मागचा 1 महिना अहोरात्र कष्ट घेतलेला आहे आणि हा विजय इथल्या जनतेला समर्पित करतो। खरं तर राजकारण प्रचंड वेगानं बदलतंय, राजकारणातले चेहरे बघितले तर एक शांत संयमी चेहरा घेऊन आपण राजकारणात येऊ। आपण स्पेशल डॉक्टर आहात, राजकारणाची आत्ताची जर वाताहत बघितली तर अशा पद्धतीची स्वभावाची माणसं फार राजकारणामध्ये नसतात। कधी खादीचा कपडा घातलेला नाही, कधी दाढी वाढवली नाही, कधी कुठल्याही पद्धतीचं राजकीय शोबाजी केली नाही। कसं वाटलं की काय कॉन्फिडन्स होता की अशा पद्धतीचा चेहरा घेऊन लोक आपल्याला स्वीकारतील असं वाटत होतं? निश्चितपणे मागच्या 3-3.5 वर्षापूर्वी स्वर्गीय आबासाहेबांचं निधन झाल्यानंतर इथल्या तालुक्यातल्या मतदारांनी आणि कार्यकर्त्यांनी आम्हा दोघांना या ठिकाणी थांबण्याची विनंती केली आणि ते थांबल्यानंतर आम्ही 3-3.5 वर्ष या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी आम्ही कष्ट घेतलं, पण इथला मतदार एवढा कॉन्क्रीट आहे आणि हा मतदार आणि कार्यकर्ते हे आबासाहेबांचे, त्या मतदारांनी ठरवलं होतं की आबासाहेबांच्या शेवटच्या कार्यकाळामध्ये डोळ्यासमोर आबासाहेबांना पराभव सहन करावा लागलेला आहे आणि निश्चितपणे आबासाहेबांच्या निधनानंतर जी पहिली विधानसभेची निवडणूक होती आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकसंघपणे राहून या मतदारसंघावर लाल बावटा फडकून स्वर्गीय आबासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी इथला तळागाळातला कार्यकर्ता कष्ट करत होता। म्हणजे सोनक्याचा एक गणेश माळी म्हणायचा आमचा तरुण सहकारी, त्याचा 7वीला असणारा मुलगा आहे, त्यांनी 3 वर्षाची त्याची जी काय आर्थिक संच होता, पुंजी होती, त्यांनी ती आबासाहेबांचा विचार टिकवण्यासाठी त्यांनी आम्हाला सहकार्य केलं। इथल्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी भाजी विकणाऱ्या माणसापासून चप्पल शिवणाऱ्या माणसापासून सर्वांनी 100, 500, 1000, 1500, 5000 सारखी आर्थिक मदत सुद्धा केली। निश्चितपणे हा विजय आणि हे कष्ट इथल्या कार्यकर्त्यांचा आहे, तळागाळातल्या मतदारांचा आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला ही निवडणूक सोपी गेली। आमच्यासोबत आमच्या सभा घेण्यासाठी कोणीही राज्यातून आलं नाही आणि मग आमची वल्गना इथले दोन्ही नेते करत होते की ही 2 मुलं आहेत आणि त्यांच्या हे कशा निवडणूक लढतील, पण हा मतदार हा आबासाहेबांचा आहे। इतक्या वर्ष हे राजकारण करत असताना आबासाहेबांनी जे 3-3, 4-4 पिढ्यावर केलेले संस्कार आहे त्याचा फलित आज दिसतंय। कुठेतरी तुम्ही म्हणाला तसं लोकांनी हातात घेतलेली ही निवडणूक होती, लोक त्यामध्ये ताकदीनं सहभागी होते, गावोगावी आम्ही देखील तुमच्यासोबत ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून सहभागी होतो, त्यावेळेला जाणवत होतं सगळं। हे सगळं होत असलं तरी आज आमदार म्हणून ही जबाबदारी आहे, उद्या तालुका संपूर्ण सांभाळायचा आहे। आज या सांगोला तालुक्याला पाण्याचा मोठा प्रश्न आहे। मी कायम तुम्हाला बोलत आलो की इथं गणपतराव देशमुखांनी जी पाण्याची चळवळ उभा केली, नंतर पाठीमागच्या 5 वर्षात जे झालं ते तुम्ही सगळ्यांनी बघितलंय। तुम्ही नेहमी भाषणामध्ये सांगत होता की सांगोला तालुका हा सुसंस्कृत समजलायचा, त्याची वाताहत झाली, गुंडगिरी दहशत म्हणून या तालुक्याची ओळख निर्माण व्हायला लागली। ज्या तालुक्याला 25 वर्ष अतिशय शांत संयमी माणसांनी नेतृत्व दिलं, त्याच तालुक्यामध्ये झाडी डोंगर त्या ठिकाणी अशा गोष्टी घडल्या। काय वाटतं, पुन्हा बाबासाहेब सांगोल्याला ते पुन्हाचं रूप मिळवून देतील कारण विकासाच्या दृष्टीने सांगोला कसा पुढे झाला? निश्चितपणे आताच मी सर्टिफिकेट घेतल्यानंतर तिथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना मी सूचना दिली आहेत की आजपासून या तालुक्यातली बेकायदेशीर वाळू व्यवसाय हा बंद होणार आणि तो बंद झाला पाहिजे। या तालुक्यात जी दादागिरी आहे, गुंडगिरी आहे, दडपशाही आहे, महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न आहे, दिवसा डोळ्यात पडणारे खून आहेत, याला भविष्यकाळात 5 वर्षात कदापि थारा मिळणार नाही। सुसंस्कृत शांततामय तालुका जसा आबासाहेबांच्या काळामध्ये होता त्याच पद्धतीने भविष्यकाळातही राहील। भ्रष्टाचार मुक्त तालुका आणि भयमुक्त तालुका इथल्या मतदारसंघातल्या गोरगरीब जनतेला ते अभिप्रेत आहे आणि त्या विचारासाठी एक स्वाभिमानी विचार टिकावा याच्यासाठी जनतेने आम्हाला मतदान केलेलं आहे। इथून पुढच्या 5 वर्षाच्या काळात सर्व पक्षाचे म्हणजे कुठेही पक्षपात होणार नाही। जे काही गोरगरीब वेगळ्या विचाराचे, विरोधी विचाराचे जरी असतील लोक,
त्यांची कामं करून आम्ही या तालुक्याचा भविष्यकाळात विकास करू. खरं तर आज बाबासाहेबांचा विजय सिंहाचा वाटा तुमचा आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये जो निर्णय तुम्ही भाऊभावाने घेतला तो संबंध खरं तर सांगोलकरांसाठी महत्वाचा होता आणि हे दादा म्हणाले तसं किंग मेकरची भूमिका होती. मला आठवतं की मी सांगोल्यात 5 महिन्यापूर्वी ज्यावेळेला ग्राउंड रिपोर्ट करत होतो प्रचंड सामान्य कार्यकर्ता म्हणायचा की आबासाहेबाची ही 2 पोरं फक्त एकत्र आली पाहिजे. तुम्ही तो योग्य निर्णय घेतला, त्याचं आज फळ मिळतंय. काय प्रतिक्रिया किंग मेकर म्हणून काय सांगा? आज जे काही विजय आहे तो एक आपण स्वाभिमानाची लढाई लढत होतो, एक निष्ठेची लढाई लढत होतो आणि आबासाहेबांना जे काही 5 वर्षा पाठीमागे जे काही पराजय झाला होता आणि त्याची सल सगळ्यांनाच होती. आबासाहेबांचं त्याच्यामधल्या कालावधीमध्ये निधन झालं, त्यानंतरच्या कालावधीमध्ये ही लोकांच्या मनामध्ये त्या सगळ्या गोष्टींची सल होती. आबासाहेबांच्या जाण्याचं दुःख होतं. या कठीण परिस्थितीमध्ये सगळेजण एकत्र राहिले, ताकदीनं काम करत राहिले आणि ज्या पद्धतीनं आबासाहेबांवर विश्वास ठेवला त्या पद्धतीनं आमच्या दोघांवर विश्वास ठेवला त्यांनी आणि ताकदीनं आत्तापर्यंत आमच्या पाठीमागं राहिले. आणि सगळा विजय हा त्या स्वाभिमानाचा, त्या निष्ठेचा आणि आबासाहेबांवर प्रेम करणारा त्या सर्वच एकटा कोणाचा नसून शेतकरी कामगार पक्षाचा नाही, त्या सर्व जनतेचा आहे. ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला, आम्हा दोघांवर विश्वास ठेवला, पक्ष पार्टी विसरून काही लोकांनी आम्हाला मदत केली, त्या सगळ्यांचे आभार. आणि हे सगळ्या गोष्टीतून फक्त आबासाहेबांनी जो काही तालुका घडवलाय 60 वर्ष त्यागानं घरावर तुळशीपत्र ठेवून ज्या आत्मीयतेने लोकांना आपल्या घरातल्या माणसासारखं जपलं आणि त्यांनीच आज त्या सगळ्याची प्रत्यय आलेला आहे की कशा ताकदीनं आबासाहेबांचं प्रेम या लोकांवर होतं आणि त्या विश्वासानं सगळ्यांनी आम्हाला विश्वास दिलेला आहे. निश्चित त्या विश्वासाला भविष्य काळामध्येही तडा जाऊ देणार नाही. आणि जी पाठीमागची सहल लागली होती, ज्या गोष्टीची वाट बघत होते 5 वर्षापासून, म्हणजे एवढा त्रास लोकांना झाला, प्रत्येक वैयक्तिक जीवनामध्ये तर झालाच, पण सार्वजनिक जीवनामध्ये झाला. गुन्हेगारी वृत्तीकडे तालुका वळला गेला, युवकांना वेगळ्या दिशेने घेऊन गेला. या सगळ्या गोष्टीला पूर्ण तालुका त्रस्तला होता. कसं असतं, ज्यावेळेस आमदारकीची निवडणूक असते त्यावेळेस राज्यातल्या गोष्टी बऱ्याच गोष्टी लोकांना परिणाम करत नसतात, पण तालुक्यामध्ये ज्या काही उलतापालत होत आहेत त्या निश्चित इथं बऱ्याच लोकांना भोगायला लागल्या. निश्चित आत्ताच बाबासाहेबांनी सांगितलं की कोणत्याही गैरवर्तणूक या तालुक्यामध्ये भविष्यकाळामध्ये होणार नाही, याची निश्चितपणे आम्ही ताकदीनं त्याबद्दलचा आवाज उठवू. आणि निश्चित बाबासाहेब हे आणि शेतकरी कामगार पक्ष हे अशा कोणत्याही गुन्हेगारी वृत्तीला पाठबळ देणार नाही. आणि ज्या काही गुन्हेगारी वृत्तीने काम करतायत किंवा भ्रष्टाचारी पद्धतीने काम करतायत त्या सगळ्यांना इथून पुढे आळा बसणार आहे. आणि ज्या आताच तुम्ही म्हणला की जो सुसंस्कृत तालुका म्हणून, पुरोगामी विचारांचा तालुका म्हणून सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र घेऊन काम करण्याचा जो तालुका होता ते निश्चित तसेच दिवस भविष्य काळामध्ये येतील. आणि ज्या पक्षांनी, ज्या मित्र पक्षांनी, ज्या सामाजिक घटकांनी आम्हाला आता कठीण परिस्थितीमध्ये आमचा हात दगडाखाली असताना आमच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली, निश्चित त्या सर्वांचं आम्ही ऋण कधीही फेडू शकणार नाही. पण निश्चित भविष्य काळामध्ये राजकारण आणि समाजकारण करत असताना निश्चित त्यांना ज्या अडचणी येतील त्या अडचणींना आम्ही त्यांच्यासोबत राहू. आणि आबासाहेबांनी ज्या पद्धतीनं या तालुक्याला जपलं तोच त्या पद्धतीचा निश्चितपणे भविष्य काळामध्ये तालुका राहील असं मी तुम्हाला या निमित्त सांगतो. आणि हा विजय हा बाबासाहेबांचा तर आहेच आहे, आमच्या कुटुंबाचा तर आहेच आहे, पक्षाचा आहेच आहे, पण हा जनतेचा आहे. जो स्वाभिमानी जनता 5 वर्षापासून वाट पाहते त्या स्वाभिमानी जनतेचा हा विजय आहे. निश्चित आज आबासाहेब कुठूनही पाहत असतील तर निश्चित आज आमच्या दोघांच्या पाठीवर हात ठेवतच असतील, पण इथल्या बहादर कार्यकर्त्यांच्याही पाठीवर ते ताकदीनं हात आज फुकवत असतील आणि त्यांना आनंद वाटत असेल की ज्या गोष्टींसाठी त्यांनी त्याग केला होता निश्चित त्याचा आज फळ या तालुक्याला मिळालेलं आहे. अगदी. आणि म्हणून तर खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका बाजूला महाविकास आघाडीचं पतन होत असताना ही महाविकास आघाडीच्या घटक पक्षातली तरणी 2 पोरं खरं तर या सांगोल तालुक्यामध्ये विजय खेचून आणलेत. समोर 2 मातंबर मंडळी खरं तर होती. आर्थिक उलाढाली झाल्याची चर्चा या सांगोला मतदारसंघामध्ये होत्या. मोठी आर्थिक रसद सापडल्याच्या चर्चा सांगोला मतदारसंघामध्ये झाल्या. कुठंतरी मी या दोघांच्याही प्रचारामध्ये सातत्यानं सांगोला मतदारसंघामध्ये होतो. त्या वेळेला कुठंतरी भयमुक्त सांगोला तालुका करायचा आहे, भ्रष्टाचारमुक्त तालुका सांगोला करायचा आहे, ह्या पद्धतीची भूमिका घेऊन ही 2 तरुण मुलं खरं तर या संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरत होती. आणि आज संपूर्ण महाराष्ट्राचा निकाल काही लागला असला तरी सांगोला तालुक्यातलं हे मात्र हे 2 चेहरे त्या ठिकाणी निश्चितपणाने इथल्या मतदारसंघातल्या गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबांसाठी आश्वासक अशा पद्धतीचे चेहरे आहेत. हक्कानं एक फोन करून कधीही रात्री अपरात्री यांच्याशी ते भेटू शकतात, बोलू शकतात, अडीअडचणी सांगू शकतात. त्या ठिकाणी सांगोल्यासारख्या ठिकाणी येऊन त्यांना आपली गाऱ्हाणं सांगू शकतात. आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने मी तुम्हाला पाठीमागचे काही महिने बघतोय की निश्चितपणानं लोकांसाठी ही पोरं निश्चितपणानं काम करत राहतील. तुम्हाला पुन्हा एकदा दोघांनाही या विजयासाठीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि सांगोला तालुक्याची आणखी भरभराटी होऊ यासाठी थांबूया. कॅमेरामॅन संकेतसह मी अविनाश, महाराष्ट्र माझा, सांगोला.